कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन केल्यामुळे 1.5 महिन्यापासून बंद असलेली देशी दारूची दुकाने उघडण्याची परवानगी शासनाने दिली आहे। कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अनेक उपाययोजना प्रशासन करत असताना अकोली जहागीर येथील देशी दारूच्या दुकानात कुठल्याच नियमांचं पालन होताना दिसत नाही। सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडाला असून आजूबाजूच्या 10 ते 15 गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात येथे दारू खरेदी करिता येत आहे। तसेच देशी दारूची दुकाने हे गावातील मध्यभागी असून मंदिर व शाळेच्या काही मीटर अंतरावर मुख्य चौकात आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाहेर गावावरून नागरिक दारू खरेदीसाठी येत आहे। प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करताना दिसत नाही व कोठेही सार्वजनिक ठिकाणी दारू पित असल्याने मोठ्या प्रमाणात गावात वादविवाद होऊन कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होत आहे। मी रोशनी दिनेश मूल, सरपंच अकोली जहागीर, तालुका अकोट, जिल्हा अकोला। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्ही गावामध्ये जंतुनाशकाच्या 3 फवारण्या केल्या आणि गावातील नाल्या साफसफाई करून गावातील मलबा गावाबाहेर टाकण्यात आला। प्रत्येक कुटुंबाला जीवन ड्रॉप, हँडवॉश, फिनाईलचे वाटप करण्यात आले आणि सोशल डिस्टन्सिंग पूर्णपणे पालन करून घेतले। मात्र दारूचे दुकान गावामध्ये दारूचे दुकान चालू झाल्यामुळे एकच गर्दी उडाली आणि सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला। सदर दारूचे दुकान गावाच्या मध्यभागी व मंदिराजवळ असल्यामुळे ते दुकान गावाबाहेर हलविण्यात प्रशासनाने ग्रामपंचायतला मदत करावी याआधी ठराव घेऊन संबंधित विभागाला तक्रार दिली, परंतु कुठलीही दखल घेण्यात आली नाही। आता तरी दुकान बंद गावाबाहेर हलविण्यासाठी प्रशासनाने आम्हाला मदत करावी ही कळकळीची विनंती। सारंग कराडे, विदर्भ न्यूज, अकोट।